नमस्ते. नमस्ते. तुम्ही तळेगावचे सोसायटीचे चेअरमन म्हणून काम केलंय. आटपाडी तालुका मार्केट कमिटीला काम केलंय. हम्म. तुमच्या वेळेचं राजकारण आताच्या राजकारणात काय फरक जाणवतो का? फरक आहे हो. काय फरक जाणवतो? जोरात बोला. हा, काय फरक जाणवतो? आमच्या वेळा काय होतं, एकनिष्ठ माणसं होती. बरं का, पैशाचा काय सवाल नव्हता. असं होतं. आता एकनिष्ठ नाही ती का? आता एकनिष्ठ एकनिष्ठ आहे की ती का? तुमचं हसणं सगळं काय सांगून जातंय. एवढं आहे की ती का? तुमच्यात राजकीय वारसा आहे. तुमचे चिरंजीव सरपंच आहेत. काय वाटतं ही आताची राजकारणाची स्थिती कशी आहे? आत्ताच राजकारण असं आहे, बरं का, आमच्याकडे पैसा एक माणसं होती. आहे का नाही? आता तुमचा मुलगा तर सरपंच आहे. मग तो अनुभव तुम्हाला पण आलाय का? हा, तुमचा मुलगा सरपंच झालेला आहे, बरोबर आहे का? हा. हा अनुभव तुम्हाला पण आलाय का? मला कशाला अनुभव, मी ते सोडले जातं त्यावेळेस. सोडलं म्हणून कसं चालला? आता वारसा चालवतच आलेत ना. राजकारणाचा वारसा घरात तुमच्यापासून पुढे आलेला आहे. होय. आता सध्या कुणाचं प्राबल्य आहे या भागामध्ये? कुठल्या पक्षाचं प्राबल्य आहे? शिवसेना भाजपचे समोरासमोर उभा टाकलेत. तुल्यबळ पैलवान दोन्ही बी आहेत. कुस्ती कोण जिंकल का नोरा होईल? आता बघा कसं झालंय सांगू तुम्हाला. एक एकीकडे, एकाच घरात एक एकीकडे, हा. दुसरा एकीकडे. आता काय सांगू मी, सांगा. तरी पण आता कसं आहे, उन्हाळा पावसाळा तुम्ही ते आता खाल्लेले उमेदवारापेक्षा पण बसायक सरपंच काय झाले उठून कशाची अडचण आली तुमचे बसा उमेदवारापेक्षा बसा उन्हाळा पावसाळा जास्त खाल्ले ते. बर, काय सांगतात? म्हणजे आता निवडून येणाऱ्या लोकांनी कसं काम केलं पाहिजे? बघा, पहिल्याचं आमचे आता लय फरक आहे हो. काय नेमका काय फरक? पहिली एकनिष्ठ माणसं होती. आता राहिलंय. पहिली एकनिष्ठ म्हणजे त्यावर यावर इलेक्शन होत होती. आणि आता आता पैसे यावर चालू. चहा तर पाचतायच की तुम्ही अजून बी. आताच आम्हाला बी चहा पाजला पाहिजे. मी ओपनच्या पासून तुमच्या मनातलं काय काय पण सांगाय ना असं झालं. मी सांगितलं खुल्लं का परवा, खुल्लं सांगितलं. सांगाय कुणाला सांगाय असं असं अहो समजा टीव्हीवर गेले.